श्री गुरुदेव रघुनाथ महाराज की जय, श्री निसर्गदत्त महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, पुन्हा एकदा आत्मविद्या ह्या आपल्या आध्यात्मिक चर्चेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपल्या मागच्या काही व्हिडिओजमध्ये जे काय आपण आत्म्याविषयी आत्मचर्चा केलेली आहे आणि त्या आत्मचर्चेमध्ये जे आपण आत्म्याचं ज्ञान घेऊन आपल्या अंतर्यामी असलेल्या ह्या शुद्ध आत्म्याला जाणून घेऊन त्या आत्म्याची ओळख केलेली आहे। म्हणजेच आपण काही नसून आपल्या अंतर्यामी जे शुद्ध मीच स्फुरण म्हणून जे आहे ते शुद्ध मीच स्फुरण म्हणजे आपण आत्मा आहोत आणि तेच आपलं खरं वास्तविक स्वरूप आहे हे आपण जाणलेलं आहे। म्हणजे आपल्या अंतर्यामी आपलं केवळ आहे पण म्हणजे नुसतं जे आपण आहोत हे आपलं हे जे आहे पण आहे, जे देहा वेगळं आहे ते आपलं आहे पण केवळ मीच्या स्फुरणात आहे, केवळ ज्ञान रूपात आहे, चैतन्य रूपात आहे, जाणीव रूपात आहे। ह्याचं आपण ज्ञान घेऊन आपल्या त्या आत्मा रूपाला आपण जाणून त्याची ओळखही घेतलेली आहे। आता ह्याच्या पुढचा जो आपला काय जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजे परमात्मा आणि परब्रह्म किंवा जो आपला जे निर्गुण रूप ज्याला आपण परमात्मा म्हणतो। तर नेमका हे परमात्मा म्हणजे काय आहे, परमात्मा कोण आहे? आत्म्याचा उल्लेख झाला, आत्म्याचा बोध झाला, आत्म्याची ओळख देखील झाली, परंतु आता हा परमात्मा म्हणजे नेमका काय? तर परमात्मा हे सुद्धा काही नसून हे आपलं प्रत्यक्ष निराकार निर्गुण असं खरं रूप आहे। मग आपला आत्मा रूप नाही आहे का? आपला आत्मसुद्धा रूप आहे, परंतु आत्मा जो आहे ते आपलं स्वरूप आहे आणि परमात्मा जे आहे ते आपलं निज रूप आहे। म्हणजे आपण खरेखुरे जे म्हणून जे काय आहोत ते आपलं निज रूप म्हणजे आपला परमात्मा। म्हणजे हे आपलं जे आत्मरूप आहे तसंच आपलं परमात्मा रूप आहे। परमात्मा सुद्धा आपणच आहोत। या परमात्म्याला आपण परब्रह्म असंही म्हणतो। मग आता ह्याचा जो आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा ह्याचं जे आपल्याला विवेक करायचा तो कसा करायचा आहे, तर त्यासाठी आपण जी सुरुवात करतोय त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला ह्या आपल्या मीच्या स्फुरणाकडे तुम्हाला विवेक करायचा आहे। म्हणजे आपल्या अंतर्यामी आपल्याला सर्वात पहिला जो अनुभव येतोय तो आपल्याला आपण असल्याचा अनुभव येतोय। म्हणजे आपल्या अंतर्यामी आपल्याला आपण आहोत असं जाणपण निर्माण झालेलं आहे। म्हणजे आपण आहोत हा भास उत्पन्न झालेला आहे, बरोबर ना? आपल्याला आपणच जणू काय आहो असं जाणवत आहे ना आपल्याला। सर्वात जो पहिला जो अनुभव आहे आपल्याविषयी तो आपल्याला आपणच जाणवतोय, आपल्याला आपणच भासतोय असा प्रत्येक प्राणी मात्राला आहे, बरोबर? आता ह्यामध्ये आत्मा आणि परमात्मा नेमका कसा आणि कुठच्या स्थानावर आहे किंवा कुठच्या रूपामध्ये त्याचा अभ्यास करू तर आपल्याला आपण आहोत असं भासतंय। तर आपण आहोत असं जे आपलं भासणं आहे आणि हे भासत असलेलं जे आपलं हे जे रूप आहे, आपल्याला आपण आहोत असं जे भासत आहे ते भासत असलेलं रूप म्हणजे ते मीच स्फुरण आहे आणि ते म्हणजे आपला आत्मरूप आहे, म्हणजेच आपला आत्मा आहे। आणि हे जे आपल्याला आपण भासतोय मग ज्याला म्हणून भासतंय म्हणजे आपण आहोत हे ज्याला म्हणून भासतंय म्हणजे आपलं असणे ज्याला कळतंय, आपल्या असण्याचं ज्ञान ज्याला कळतंय किंवा आपण असलेले ज्याला कळतंय, ज्याला ज्ञान होत आहे, ज्याला भास होतोय तो भासरहित परमात्मा म्हणजे आपण आहोत। म्हणजे आपल्याला आपण आहोत असा भास होतोय। मग इथे आपण जे आहोत हा आपला शुद्ध भास आहे, ते आपला आत्मरूप आहे आणि हे ज्या आपल्याला भासतंय, विवेक करा, हे ज्या आपल्याला भासतंय ते आपलं रूप परमात्मा रूप आहे आणि त्या अंतर्यामी त्या ठिकाणी आपल्याला आपला भासत नाही, कारण आपला
आपलं हे जे परमात्मा रूप आहे अथवा हे आपलं जे निज रूप आहे ते निराभास आहे. म्हणून भगवंताने उद्धवाला तोच बोध केलेला की उद्धवा, माझं खरं निज रूप मी तुझ्या समोर प्रकट करतो. आणि ते कसं आहे तर मी मला भासतच नाही. जो मी मला भासत नाही तो मी खरा आहे. जो मी मला जाणवत नाही तो मी खरा आहे. म्हणजेच हा जो भास ज्याला होतोय, म्हणजे तो असल्याचा भास ज्याला होतोय, म्हणजे आपल्याला आपण असल्याचा भास ज्या आपल्याला होतोय ते आपलं निर्गुण परमात्मा रूप आहे. परंतु हे जे निर्गुण परमात्मा रूप आहे ते निराभास असल्या कारणामुळे ते पूर्ण जन्मरहित आहे. ते ह्या भासामध्ये उतरलेलं नाही आहे. ते या भासामध्ये उतरलेलं नाही आहे, परंतु केवळ ह्या भासाचं साक्षीत्व त्याला घडतं आहे. म्हणजे आपण असलेला भास ज्या आपल्याला भासतोय ते आपण निराभास आहोत. आणि त्या निराभास त्या निर्गुण रूपावरून आपल्याला हा शुद्ध भास भासतोय, जाणवतोय. म्हणून सर्वाआधी आपल्याला काय जाणवत आहे तर सर्वाआधी आपल्याला जाणीव जाणवते. मग जाणीव जाणवते म्हणजे ही जाणीव नेमकी काय आहे आणि ती जाणीव कोणाला जाणवते तर ही आपल्याला जी जाणवत असलेली जी जाणीव आहे ती जाणीव म्हणजे शुद्ध आत्मा. आणि ही जाणीव ज्या आपल्याला जाणवते ते आपलं निज रूप परमात्मा परब्रह्म रूप. आणि मग पुढे ही जी जाणीव जी म्हणून आहे ह्या जाणीवेला अहंकार जाणवतोय, जग जाणवतोय. म्हणजे आपल्याला म्हणजे निज रूपावरून आपल्याला जाणीव जाणवते, म्हणजे आत्म्याचा भास होतोय. आणि मग ह्या आत्मभासावरून ह्या आत्म्याला अहंकाराचा भास होतोय. हा असा सगळा खेळ चालू आहे. इथे विवेक काय करायचं आहे की आपलं जे निज रूप आहे, जे भास रहित आहे, त्याचा भास कधी कोणाला आणि कुठे येऊ शकत नाही. ते पूर्ण निराभास आहे आणि ते सर्वप्रथम आहे. आणि त्या निराभास निर्गुणामधून केवळ शुद्ध कल्पनेने तो आहे असा भास उत्पन्न झाला आहे. कारण मुळात ह्या परमात्म्यामध्ये ह्या आपल्या निर्गुण रूपामध्ये तो स्वतः गुणरहित असल्यामुळे तिथे त्याला स्वतःचा भास कधी नव्हता आणि कधीही नसणार. आणि म्हणूनच तो निर्गुण आहे. निर्गुणाचा अर्थ ज्याला स्वतः गुणाने सुद्धा जाणलं जाऊ शकत नाही. म्हणजे जो स्वतः गुणाने सुद्धा ओळखू शकत नाही, गुणाने सुद्धा जाणू शकत नाही, म्हणजे त्याला स्वतःचा गुण सुद्धा साक्ष करू शकत नाही, असं त्याचं निर्गुण रूप आहे. म्हणजे हा जो आत्मभास जो उत्पन्न झालाय तो ह्या निर्गुण आपल्या निर्गुण रूपामधनं उत्पन्न झालाय. म्हणजे परमात्म्याच्या अंतर्यामी परमात्म्यामध्ये तो आहे असा भास कधी नव्हता. का नव्हता? कारण तो निर्गुण असल्यामुळे तिथे त्याला हा भास नसणार. कारण शुद्ध भास मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सत्वगुण रूपात असतो, परंतु निर्गुणाच्या अंतर्यामी सत्वगुण देखील नाही आहे, कारण तो पूर्णतः गुणरहित आहे. परंतु जेव्हा सत्वगुण त्याच्याच अंतर्यामी त्याच्याच गर्भातून जेव्हा उदय होतो त्यावेळी त्या सत्वगुणाचा साक्षत्व प्रत्यक्ष त्याला घडत असते. कारण ते सत्वगुण येण्यास मार्ग म्हणजे केवळ निर्गुण परब्रह्म, म्हणजे परमात्मा जे आपलं रूप आहे त्या परमात्म्यामधून तो जणू काय आहे असा भास उत्पन्न झाला आहे. आणि तो भास ज्यावेळी उत्पन्न झाला त्यावेळी त्या भासाची साक्ष प्रत्यक्ष त्या निर्गुणालाच होते या क्षणी. म्हणजे आपण नेमकं निर्गुण आपल्या वेगळं घेतलं तर ते हे विवेक किंवा हा अभ्यास होणार नाही आहे, परंतु आपण ते निर्गुण परमात्मा आपण आहोत ह्यावरून तो विवेक करायचा आहे. आपल्यापेक्षा जर परमात्मा घेतला तर तुम्हाला इथे तो विवेक होऊन त्या ओळखीला तुम्ही प्राप्त होणार नाही. आपण स्वतः आहोत आणि आपल्याला आपला भास होतोय. मग आपण हे निर्गुण आहोत आणि आपल्याला होत असलेला जो आपला भास आहे तो आत्मभास आहे आणि ते आपलं स्वरूप आहे, ते आपला आत्मा आहे. आणि पुढे हा आत्मा देहाच्या ओळखीने ह्या आत्म्याला देहभास होतोय. आणि तो देहभास म्हणजे व्यक्तित्व, म्हणजे तो व्यक्तिरूप अहंकार. हे जे आपलं परमात्मा रूप आहे ते पूर्णतः अजन्म आहे, त्याचा कधीही जन्म झाला नाही, कधीही जन्म झाला, तो जन्मरहित आहे. आणि ह्या जन्मरहित परमात्म्यामध्ये केवळ तो आहेच्या भासाची केवळ कल्पना उत्पन्न झालेली आहे. तिथे त्याचा सुद्धा जन्म झालेला नाही, ती केवळ कल्पना उत्पन्न झाली आणि त्या आहे असा भासामध्ये जगाची कल्पना उमटलेली आहे. म्हणजे जो निर्गुण परब्रह्म आहे त्या निर्गुण परब्रह्मामध्ये
ह्या जगाची कल्पना उमटलेली नसून ह्या जगाची कल्पना त्याच्या आत्मभासाच्या कल्पनेमध्ये उमटलेली आहे. कारण निर्गुण अति अनंत अपार असल्यामुळे त्याच्यामध्ये कधीही जगाचा भास होऊ शकत नाही. जगाचा भास होण्याआधी त्याला स्वतःचा भास व्हावा लागतो आणि त्या स्वतःच्या भासामध्ये मग त्याला जगाचा भास होतोय. आणि जगाचा जो भास होतोय तो त्याला न होता त्याच्या आत्मरूपाला म्हणजे आत्म्याला होतोय. आणि आत्म्याचा जो भास आहे तो प्रत्यक्ष ह्या निर्गुण परब्रह्म परमात्माला होतोय. परमात्मा जो आहे तो अव्यक्त आहे. परमात्मा अव्यक्त आहे. आणि आपल्या या देहामध्ये हे जे मीच स्फुरण जे व्यक्त झालेलं आहे, हे मीच स्फुरण जे शुद्ध आहे जे व्यक्त झालेलं आहे ते आत्मरूप आहे. परंतु हे जे नुसतं मीच स्फुरण आहे हे आपल्याला जाणवत आहे की नाही? जाणवत आहे. मग कुठल्या आणि कुठे जाणवत आहे ते? तर आपलं जे अव्यक्त असलेलं जे आपलं परमात्मा रूप आहे त्याला हे जाणवत आहे. म्हणजे आपलं अव्यक्त जे परमात्मा रूप आहे ते ह्या कायेमध्ये नाही आहे. या कायेमध्ये केवळ त्याचं व्यक्त झालेलं आत्मरूप आहे. विवेक होतोय की नाही? आहे असा जो भ्रम आहे तो आहे असा भ्रम ज्याला होतोय तो प्रत्यक्ष निर्गुण परब्रह्म. परंतु तो निर्गुण परब्रह्म ह्या आहे अशा भासामध्ये उतरलेला नाहीये. परंतु हा आहे असा भास त्याला केवळ जाणवतोय, केवळ जाणवतोय. हा मीच स्फुरण जे व्यक्त होत आहे ते ज्याच्यामध्ये व्यक्त होत आहे तो प्रत्यक्ष अव्यक्त परमात्मा. आणि तो परमात्मा म्हणजे आपण. इथे तुम्ही म्हणा तुम्ही परमात्मा म्हणताय आत्मा म्हणताय. इथे आपण परमात्माही आहोत, आत्माही आहोत आणि व्यक्तीही आहोत. परंतु व्यक्ती जे आहोत ते आपण आत्म्याच्या कल्पनेने घेतलेले आहोत आणि आत्मा जे आहे आहोत ते आपण परमात्म्याच्या कल्पने घेतलेले आहोत. मग इथे खरं काय? तर इथे केवळ खरं जे आहे ते परमात्मा आहे. आत्मा आहेच कारण आत्म्याशिवाय काही येऊ शकत नाही. परंतु आपलं जे खरं जे निर्गुण रूप आहे ते परमात्मा रूप आहे. कारण ह्या परमात्मा रूपाला कधी येणे नाही, जाणे नाही. ते येत नाही, जात नाही, त्याला होणे नाही आहे. हा विवेक होणं फार गरजेचं आहे. आपल्याला सर्वात आधी जाणीव जाणवते. मग जाणीव म्हणजे नेमकी कोणाला जाणवते? तर ते आपण असलेलं जे परमात्मा जे आपलं जे रूप आहे त्या परमात्मा रूपाला ही जाणीव जाणवते. आणि ही जाणीव शुद्ध जाणीव आहे. परंतु आपण जाणीव ही देहाच्या ओळखीने घेतोय. परमात्मा पूर्णतः भास रहित आहे, पूर्ण भाव रहित आहे, पूर्ण गुण रहित आहे, पूर्ण काळ रहित आहे. तो ह्या चैतन्य पलीकडे म्हणजे आत्म्या पलीकडे आहे किंवा तो आत्म्या आधी आहे असंही म्हटलं तरी चालेल. आत्मभास ही कल्पना ज्याच्यामध्ये उद्भवलेली आहे तो परमात्मा. म्हणजे हा व्यक्तपणा जो भासतोय तो अव्यक्त असलेल्या त्या परब्रह्मामध्ये भासतोय. परब्रह्म म्हणजे काय? परब्रह्माची व्याख्याच तशी आहे. खरं तर परब्रह्माची निर्गुणाची व्याख्या करताच येत नाही, वेदही थकले. परंतु कसं आहे, ज्याला तो आहे नाहीचा भ्रमही झालेला आहे म्हणजे तो स्वतः आहे व नाही ह्याचं त्याला ज्ञान कधी झालेलं नाही आणि कधी होणार नाही. कारण त्याच्या अंतर्यामी ज्ञान हा गुणच नाही आहे, त्याचा अभाव आहे. त्याच्यामुळे तो त्याला जाणवू शकत नाही, तो त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाला जाणवू शकत नाही. परंतु त्याला स्वतःच्या अस्तित्वाचं जरी ज्ञान नसलं, जरी जाणीव नसली तरी तो आहे. परंतु स्वतःच्या ज्ञानाविरहित, स्वतःच्या अस्तित्वाच्या ज्ञानाविरहित आहे. परंतु हे जे आत्मरूप आहे त्या आत्मरूपाच्या विवेकाने, त्या आत्मरूपाच्या सहाय्याने, त्या आत्मरूपाच्या मदतीने तो स्वतःला त्या आत्मरूपात पाहतो. आणि आत्मरूप हे काही नसून प्रत्यक्ष त्याचं प्रतिबिंबित रूप आहे. जसं अहंकार हे आत्म्याचं प्रतिबिंबित रूप आहे तसंच आत्मा म्हणजे शुद्धभास ह्या निराभास परमात्म्याचं प्रतिबिंब आहे. मग त्या आत्मप्रतिबिंबेत स्वतः निराभास आपल्याला पाहतो आणि स्वतःला तिथे आपली ओळख घेतो आहे. आणि तिथे ओळख झाल्यानंतर तो स्वतःला जाणवत बिणवत काही नाही, तो अजूनपर्यंत जाणवत नाही आहे स्वतःला. परंतु ह्या जाणीव जाणीवरून त्याला स्वतःचा विवेक होतं, स्वतःचं ज्ञान होतं, स्वतःच्या अस्तित्वाची जाणपण होते आणि स्वतःच्या ओळखीला प्राप्त होतो. इथे आपल्याला काही करायचं नाही. इथे आपल्याला आपल्या परत घरी यायचं आहे. आपण जे अहंकार रूपात या जगात जो व्यवहार करतोय तो केवळ कल्पनेने मिथ्यारूपी करतोय. खरे पाहता आपण सगळे मागे आहोत, आपण सगळे पुढे चाललो आहोत, पण खरे आपली प्रगती मागे आहे.
आपल्याला वाटते आपली प्रगती सगळी पुढे आहे, पण ती मिथ्या आहे, ती आज ना उद्या संपणार. परंतु आपलं जे ही रूप आहेत, ही जी अंतर्यामी आहेत, ही आपल्याला ओळखायची आहे. अहंकाराच्या मागे असलेलं अहंकाराचं साक्षीत्व ज्याला होतं ते आपलं आत्मरूप, आणि आत्मरूपाच्या मागे ज्या ज्या ह्या आत्म्याची साक्ष ज्या आपल्याला होते ते आपलं परमात्मा रूप आहे. इथे ह्या क्षणी दोन साक्ष घडत असतात. एक तर परमात्मा त्या आपल्या आत्मभासाला साक्ष करत असतो, आणि आत्मा जो आहे तो ह्या अहंकार रूपी व्यक्तीला साक्ष करत असतो. परमात्मा हा पूर्णतः निर्गुण असतो, त्याच्यामध्ये तो आहे असाही गुण नाही आहे, म्हणून तो त्याला जाणवत नाही आहे. म्हणून भगवान कृष्णाने उद्धवला तोच बोध केला की मी जो मला भासत नाही तो मी आहे, आणि तो मी परमात्मा आहे. म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी तो आहे असंही म्हणता येणार नाही, कारण आहे नाहीचा भ्रमच त्याला मुळत नाही आहे. विवेक होतोय का? बघा, ह्या आत्मज्ञान किंवा ह्या ब्रह्मविद्येमध्ये तुम्हाला बुद्धीचा वापर करता येत नाही, कारण इथे हे जे तुमचं सगळं जे ज्ञान आहे हे केवळ विवेकाने साधायचं आहे. आणि ह्यासाठी तुम्ही मनाची मदत घेऊ नका, मन तुम्हाला इथपर्यंत पोहोचू शकत नाही. इथे मनाचं अहंकाराचं काही काम नाही. इथे तुमच्या स्वतःच्या विवेकाने तुम्ही प्रबल व्हा, विवेक शक्ती वापरा, आणि त्या विवेकाने तुम्ही स्वतःच्या त्या पूर्वपदावर पोचा. इथे विवेक करा आणि मागे या. मागे तुमचं जे खरं अस्तित्व आहे ते मागे आहे, पुढे नाही आहे. पुढे फक्त केवळ नांदते ती माया कल्पना, मिथ्यारूपी जग, पण त्या मिथ्येत तुम्ही नसून त्या मिथ्येचे साक्षी आहात. परमात्म्यामध्ये केवळ तो आहे असा भास उत्पन्न झालाय, परंतु तो आहे असा भास शुद्ध भास आहे, कारण तो प्रत्यक्ष परमात्म्याचा आहे. म्हणजे तो परमात्मा सारखा असं म्हणता येणार नाही, परंतु तो सुद्धा भास निराकार आहे, तो सुद्धा भास अनंत अपार आहे, आणि त्याच्यामध्ये काही नाही आहे. तो सुद्धा एकदम पवित्र आणि मोकळा आहे, निर्गुणासारखा. फक्त निर्गुणामध्ये त्याच्यात फरक एवढाच की हा गुणरूपात आहे, शुद्ध सत्वाच्या गुणात आहे, आणि परमात्मा ह्या सत्वगुणविरहित आहे. म्हणजे परमात्म्यामध्ये हा भ्रम नाही आहे, ही कल्पना नाही आहे, आत्मभास देखील नाही आहे. परमात्म्यामध्ये तो स्वतः आहे असा भास नाही आहे, म्हणून तो निराभास आहे. जाणीव जाणवण्याआधी जे आपलं अस्तित्व आहे ते परिपूर्ण आहे. म्हणून निसर्गदत्त महाराज म्हणतात, जाणीव जाणवली आणि मग तुम्ही सगळं जाणता, परंतु जाणीव कोणाला जाणवली हे तुम्ही जाणलात का? मग त्यांचा अर्थ काय, त्यांचा सारांश आहे, ते काय म्हणायला सांगतायत, ते तुम्हाला काय सांगतायत? महाराज म्हणतात जाणीव जाणवला तुम्ही जाणता सगळं, जाग आली, सकाळी जाग आली, तुम्ही सगळं जाणता, परंतु ती जाग आली कोणाला, ती जाग जाणवली कोणाला? सकाळी उठल्यावर आपल्याला जो पहिला अनुभव आहे ती जाग आली, परंतु ही जाग आलेली जाणवली कोणाला? ही जाणीव आहे, ही जाणीव आहे, पण ती जाणवते कोणाला? आहे ना, तुम्ही आहे म्हणता, मग आहे म्हणणारा कोण आहे? आहे म्हणणारा प्रत्यक्ष निर्गुण परमात्मा आहे. आहे म्हणजे हो, होत आहे, समजते, आहे समजते, साक्ष होते कोणाला? मला. मग मी कोण? निर्गुण आणि निर्गुणाचा शोध हे उत्तरामध्ये येऊ शकत नाही. निर्गुण तुम्हाला उत्तराच्या रूपात सापडू शकत नाही, तो तुम्हाला वस्तू रूपात सापडू शकत नाही. इथे काय ते तुम्हाला विषय रूपातही सापडू शकत नाही, कारण त्याच्या अंतर्यामी तो विषय रूपात सुद्धा नाही आहे, तिथे तो साक्षी रूपात सुद्धा नाही आहे. तो साक्षीरहित साक्ष अशा त्या शुद्ध साक्षीशी साक्ष करत असतो. आत्मा शुद्ध साक्षी रूपात आहे, आणि शुद्ध साक्षी रूपाचं जे साक्ष ज्या साक्षीरहित निर्गुण परमात्म्याला होतो तो साक्षी विरहित आहे, आणि साक्षी विरहित असल्यामुळे त्याला ती साक्ष घडते. लक्षात ठेवा, कारण त्यामध्ये हा साक्षीत्वाचा भाव नाही आहे, म्हणून त्याला ती साक्ष घडते, शुद्ध सत्वाची साक्ष घडते. बरोबर आहे ना? इथे फक्त आत्मज्ञानामध्ये तुम्हाला विवेक करता आला पाहिजे, फक्त आणि फक्त शुद्ध विवेक. त्या विवेकाच्या जोरावर तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वरूप अथवा निर्गुण रूपामध्ये कधीही तुम्हाला ज्ञान होऊन तुम्ही त्या रूपाला ओळखू शकता. एवढी प्रचंड शक्ती असते या आत्मज्ञानामध्ये. परमात्मा पूर्णतः अव्यक्त आहे, आणि तो अव्यक्त ह्या आपल्या देहामध्ये मीच्या स्फुरणामध्ये व्यक्त होत असतो. आणि हे मीचं स्फुरण शुद्ध सत्वाचं म्हणजे चैतन्य म्हणजे जाणीव रूपात असतं, आणि पुढे हेच शुद्ध मीचं स्फुरण देहाच्या कल्पनेने अथवा देहाची ओळख घेऊन मी अमुक व्यक्ती
हा भ्रम, ही कल्पना, हा भास घेऊन व्यवहार करीत असते. म्हणजे इथे कल्पनेमध्ये कल्पनेचा उद्भव झालेला आहे. स्वरूप जे आहे ते आपलं कल्पनारहित आहे आणि आपलं जे परमात्मा जे रूप आहे ते कल्पनातीत आहे. स्वरूप भावरहित आहे आणि आपलं निर्गुण परमात्मा भावातीत आहे. स्वरूप गुणरहित आहे आणि आपलं निर्गुण परमात्मा रूप गुणातीत असं आहे. परमात्मा आत्मा हे काही वेगळे नाही, परंतु आपल्याला त्याचं ज्ञान, त्याचा अभ्यास, त्याचा विवेक, त्याचं मार्गदर्शन हे न मिळण्यामुळे आपण जन्मपण ह्या आपल्या रूपाला पोरके राहतो. म्हणून आत्मज्ञान हा फार मोठा विषय, गहन विषय, समजण्याचा विषय, जाणून घेण्याचा विषय, परंतु तो तुम्ही बुद्धीने जाणू शकत नाही. म्हणून भगवंतांनी सांगितले की तुम्ही मला बुद्धीने जाणू शकत नाही, तुम्ही मला बुद्धीने जाणू शकत नाही, अहंकाराने जाणू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला मला शरणागत येऊन तुमची पूर्ण शरणागत यावं लागतं आणि मग तुमच्या अंतर्यामी विवेक उत्पन्न होतो आणि तो विवेक मग तुम्हाला तुमच्या रूपाकडे तुम्हाला पोचवतो. बरोबर आहे ना? काय प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. मी आपलं सध्या ज्ञान देण्याचं काम करतोय. या अंतर्यामी केवळ आपल्याला मीचे जे स्फुरण आहे तिथे फक्त लक्ष द्या, तिथे ध्यान ठेवा. तेच मीचं स्फुरण तुम्हाला तुम्ही काय आहात हे तुम्हाला कळून देईल. तुम्ही स्वतः काय आहात हे तुम्हाला ओळख करून देईल. एवढी पावित्रता आणि एवढी पुण्यता त्या मीच्या स्फुरणामध्ये असतं. आपलं जे शुद्धत्व जे असतं ते ह्या देवरूपात म्हणजे आपल्या मीच्या स्फुरणामध्ये आपला हे जे मीचं स्फुरण आहे तो खरा देव आहे, तो खरा देव आहे.